तू कृष्ण जो एक नृत्य म्हणून सादर करतेस, म्हणजे मला वाटतं नटवरी नृत्य हो. म्हणतात ना, म्हणजे त्याच्यामध्ये अभिनय पण आहे आणि तुझं शास्त्रीय नृत्य पण आहे. तर ते सगळे नवरस येतात का त्याच्यामध्ये? चांगला प्रश्न आहे हा. मला फक्त शृंगार रस किंवा असे ऑब्व्हियस रस आपल्याला करता येतात. नवरस येतात का हा प्रश्नच म्हणजे हा लोकांना पडतो. म्हणजे हा प्रश्न चांगला आहे अशासाठी मी म्हणते की मला हे सांगता येईल याच्याबद्दल की नवरस तुमच्यात असतातच. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते नवरस आहेतच. त्याचे जे स्थायी भाव आहेत नवरसाचे ते प्रत्येक व्यक्ती तुझ्यात आहेत, माझ्यात आहेत, इथे बसलेल्या सगळ्यांच्यात आहेत. ते वापरले किती जातात हा विषय आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये नवरस म्हणजे वात्सल्य रस येतो, शृंगार रस येतो, करुण रस येतो, भयानक रस येतो, शांत रस येतो, कधी कधी अद्भुत रस येतो. म्हणजे नॉर्मल ज्या माणसाचं आयुष्य असतं. तर रौद्र की प्रचंड संताप आलाय. आता ते एखादी आई जर प्रचंड आपण म्हणतो रुद्रावतार घेतला त्याने म्हणजे काय, रौद्र रस तो आहेच. वीररस म्हणजे काय, मी टॅक्सीवाल्याने मला कुठेतरीच न्यायचा, मी त्याची गच्ची पकडल्या 2 झापडात दिल्या, हा वीररसच आहे. सो तो प्रत्येकामध्ये असतो. नृत्यामध्ये प्रामुख्याने तू म्हणतेस तसं की शृंगार रस, कारण ते सुंदर आहे आणि नृत्याचा सौंदर्याशी आणि आनंदाशी पहिला संबंध आहे. त्यामुळे शृंगार रस, हास्य रस, करुण रस हे अद्भुत रस की एक छान नदी बघितली आणि किती सुंदर कमळं आहेत, जांभळ्या रंगाची कमळं कशी आली या तळ्यात, हा अद्भुत रस आहे. किंवा नृत्यामध्ये बऱ्याचदा अवतार घेतला श्रीकृष्णांनी गीतोपदेश करायला, म्हणजे त्यांनी तो विश्वरूप दर्शन जेव्हा कृष्णा की ते हा अद्भुत रस आहे आणि हा नृत्यामध्ये बऱ्याचदा येतो. आपण जेव्हा ताजमहाल बघतो हा अद्भुत रसच आहे, पण नृत्यामध्ये तो थोडा जास्ती डेकोरेटिव्ह असा येतो. मूळ प्रश्न विचारला तर तू कृष्ण करताना नवरस येतात का? हा, म्हणजे नटवरी नृत्य करताना नटवरी नृत्याचा नवरस असा त्याचा कनेक्शन नाहीये. नटवरी म्हणजे काय मी सांगते की जेव्हा कालिया दमन केलं कृष्णाने, म्हणजे त्याच्या मस्तकावर त्यांनी त्याचं चेहरा काय ते फणा फाडून त्यांनी त्याच्या डोक्यावर जे नृत्य केलं, तेव्हा जो आवाज आला त्याच्या पायातनं, ताथे तात, असं जे झालं असेल, कारण ध्वनी त्यातनं जो निर्माण झाला तो नृत्याचा बेसिक ध्वनी आहे असं म्हणतात. आणि नटवर म्हणजे कृष्ण म्हणजे नटवर, आणि नटवर का तर तो नट आहे, त्याच्यात उत्तम नृत्य, त्याच्यात उत्तम अभिनय आहे, त्याच्यात उत्तम डिसिजन मेकिंग आहे. आणि तो एखादी गोष्ट म्हणजे जे त्यांनी दुर्योधनाला पटवलं की बघ बाबा, तुला माझं सैन्य हवंय का मी हवा आहे, हे नटाचंच काम आहे नाही का. आणि ह्याच्यात श्रेष्ठतम असलेला तो कृष्ण, म्हणून त्याला नटवर म्हणतात. आणि या नटवराने त्याच्या सापाच्या मस्तकावर थैथयाट करून जे निर्माण झालं नृत्य, म्हणून ते नटवरी नृत्य. सो नटवरी नृत्याचा जर तो मूळ रस मला विचारला असतो, तो वीर रस आहे. कृष्णाने 2 गोष्टी फार कमाल केल्या की कालिया दमन म्हणजे काय, की कालियाने विष यमुनेमध्ये पसरवलं की लोक कालिया नावाच्या राक्षसानी कंटॅमिनेट केलं वॉटर. दूषित पाण्याला स्वच्छ केलं त्यांनी, हो की नाही. म्हणजे आज अजून नाही करू शकत आहेत आपण, एवढ्या टेक्नॉलॉजीज आहेत, पण त्यांनी त्याचं महत्त्व जाणलं. किंवा त्यांनी इंद्रकोप म्हणजे काय की बाबा तुम्ही देवाची काय पूजा करता, डोंगराची पूजा करा, जे तुम्हाला एवढी झाडं देतात, जे तुम्हाला सावली देतात, जे तुम्हाला पाऊस देतात, ज्याच्यामुळे शेती होते, म्हणजे सायन्स पण होतं त्याच्यात. सो इतक्या गोष्टी कृष्णाने दाखवल्या. आणि म्हणून त्या कालियाचं त्यांनी म्हणजे त्या राक्षसाने जेव्हा ठरवलं असेल की नाही, सो हे इथून त्याचा इथे रौद्ररस आहे, त्यामुळे तो चिडतो त्या कालियावर की तू असं कसं कर, हे काय म्हणजे अख्खं गाव मारावं असं वाटलं तुला, तुझा कोण शत्रू असेल त्याला मार ना, तू अख्ख्या गावाला कुठे मारतोस, की मी श्रेष्ठ आहे दाखवण्यासाठी. ही कुठली वृत्ती आहे, त्या वृत्तीचा नाश केला कृष्णाने.
सो तो बेसिक तिथे रौद्ररस आहे, मग त्यांनी दाखवलेला वीररस आहे. त्यानंतर कृष्ण जेव्हा बाहेर येतो, गावात पुन्हा येतो, तेव्हा तो वेगळा भासतो गावातल्या लोकांना, की अरे हा कमाल आहे. कारण ते जो चेंडू पडलेला असतो आणि ती सगळी मित्र भांडतात की अरे कशाला तू तिथे चेंडू टाकलास पाण्यात, त्याच्यात तो कालिया नावाचा राक्षस आहे, तो आपल्याला खायला तोंड. अरे मी बघतो, त्याला हसतात की हा काय बघणार आहे आता, हा गेला की परत काही येत नसतो. पण तिथे त्या कृष्णाचं येणं आहे, ते नटवरी नृत्य आहे. दुसरा त्याचा असा उल्लेख आहे की नटवर हा तर आहेच, कृष्णाच्या नावावरून त्याला नटवरी नृत्य नाव पडलं. 15व्या शतकामध्ये वल्लभ नावाचे एक नर्तक होते, असं आमचे डॉक्टर पुरुदतीजींच्या पुस्तकात मी वाचलं की त्यांनी त्या काळामध्ये रासलीला पहिल्यांदा त्याचं नृत्य दिग्दर्शन केलं त्या नर्तकाने, की वृंदावनामधल्या स्त्रियांना पुरुषांना घेऊन त्यांनी रासलीला ॲक्च्युली बसवली, म्हणजे त्याचं दिग्दर्शन केलं की तुम्ही असं करा, असं करा, हे करा, ते करा, ज्याचा मोह त्या काळातल्या कथ्थक नर्तकांना झाला. आणि जेव्हा ते एकल नृत्य स्वतः परफॉर्म करायचे तेव्हा त्यातल्या काही गोष्टी आठवून त्यांनी त्या पुन्हा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला लोक नटवरी म्हणायला लागले. की त्या वल्लभाला एक चांगला नट आणि त्यांनी बनवलेलं कदाचित म्हणून त्याला नटवरी तसंही नाव पडलं असेल. हा मी वाचलेला उल्लेख आहे, पण जगमान्य उल्लेख असा की नटवरी म्हणजे नटवरांनी केलेलं नृत्य म्हणून नटवरी नृत्य, आणि त्याचा बेसिक भाव रौद्र आणि वीर हा आहे. असं कधी झालंय का ग की स्टेजवर आता म्हणजे तू हे नृत्य दिग्दर्शन करतेस, नृत्य करतेस, तेव्हा असं वाटलं की आहे कृष्ण आपल्या आजूबाजूला आहे, त्याचा भास होत राहिला, त्याचा अनुभव आला, असं कधी झालंय का? मला ना बरेच जण हा प्रश्न विचारतात आणि मी बहुतेक वेळा सगळ्यांना नाराज करते, कारण मला पर्सनली असं वाटतं की असा जेव्हा अनुभव येतो, अगेन तो सांगता येत नाही, कांट एक्सप्लेन. म्हणजे कारण तुम्ही तुमच्यात नसताच असं मला वाटतं, त्यामुळे तो अनुभव माहित नाही मला तो मला जसा हवाय तसं मी त्याच्याकडे बघते. हे आत्तापर्यंत झालंय अनेक वेळेला, की मला म्हणजे आत्ता एवढा दिसतोय, मला आत्ता एवढा हा माझ्याकडे असं बघतोय, हे मला जाणवतं. पण ते मी ठोस सांगू शकते की नाही माहीत नाही. एक मी त्याच्यात कृष्ण एक अनोखा नृत्याविष्कार मधलाच मी एक अनुभव, आता मला माहीत नाही हा अनुभव आहे की नाही, पण हे मात्र डे 1 पासून झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक असं समीर शीतल, म्हणजे तो समीर म्हणजे वारा, शीतल म्हणजे गार वारा. कृष्ण म्हणतोय की मी इथे उभा आहे आणि किती तू माझ्याबरोबर आहेस राधे, आणि वाऱ्याची किती सुंदर झुळूक येते, असं म्हणून तो कृष्ण असा उभा आहे आणि त्याच्या मागनं मी, म्हणजे तो असा उभा आहे, त्याच्या मागनं मी अशी रिव्हील होते. आणि मी करते की समीर शीतल, आणि मला प्रत्येक वेळेला झुळूक जाणवते. असं होतं मला की अरे झुळूक होती की काय. आता खूप छोटी गोष्ट आहे, पण ती मला डे 1 पासून जाणवते की त्या क्षणी बरोबर गारवारा येतो किंवा काहीतरी असं शहारल्यासारखं होतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.